नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण शिकणार आहोत इयत्ता 9वीचा पहिला धडा विज्ञान गतीचे नियम. आता पहिल्या पानावरती मित्रांनो काही नाही आहे, दुसऱ्या पण काही नाही. आता आपल्याला इथं बघायचं आहे, इथं काय दिलेलं आहे, पुढील सारणीतील पहिल्या संशोधात जुळे अशा प्रकारे दुसऱ्या व तिसऱ्या स्तंभ जोडा व नव्याने सारणी तयार करा. तर आपल्याला पहिली सारणी अशी दिलेली आहे मित्रांनो. आता डायरेक्ट आपण उत्तराकडे जाऊ. तर आपल्याला इथे काय सांगितलं आहे की उत्तर आहे ना दुसऱ्याचं तिसऱ्याला, तिसऱ्याचं दुसऱ्याला असं करायचं, पण डायरेक्ट इथून इथं लिहायचं नाही आहे. तर तसं नाही नसून असं करायचं आहे. बघा इथे अनुक्रम पहिलं स्तंभ 1 ऋण त्वरण, स्तंभ 2 वस्तूचा वेग कमी होतो, स्तंभ 3 एका वाहन 10 मीटर किंवा सेकंद वेगाने जाऊन 5 सेकंद थांबतो. अनुक्रमांक 2 स्तंभ 1 धनत्वरण, स्तंभ 2 वस्तूचा वेग वाढतो, स्तंभ 3 एक कार सुरुवातीला विराम अवस्थेनंतर 50 किमी किंवा तास वेग 10 सेकंदात गाठते. अनुक्रमांक 3 शून्य त्वरण, स्तंभ 2 वस्तूचा वेग स्थिर असतो, स्तंभ 3 एक वाहन 25 मीटर किंवा सेकंदात गतिमान आहे. तर आता आपण प्रश्न दुसरा वाचूया. तर आता इथे बघा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून विधाने पूर्ण करा व त्यांचे स्पष्टीकरण लिहा. पहिलं, वस्तुमानाच्या गतीला सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरावर वस्तुमानाचे डॅश डॅश म्हणतात. तर इथं उत्तर आहे विस्थापन. तर आपण ह्याला पूर्ण लाईनीमध्ये वाचणार आहे. वस्तूच्या गतिमानाच्या सुरुवातीच्या व अंतिम बिंदूमधील कमीत कमी अंतरावर वस्तूचे विस्थापन म्हणतात. आता आपण इथे दुसरं बघूया. दुसरं काय, अवतरण म्हणजे डॅश डॅश त्वरण होय. तर ह्याचं उत्तर पण खाली आहे, ह्याचं उत्तर आहे ऋण. चला आपण पूर्ण लाईनीत वाचूया. अवतरण म्हणजे ऋण त्वरण होय. आता तिसरं, जेव्हा वस्तू एकसमान वर्तुळाकार गतीने जात तेव्हा तिचा डॅश डॅश प्रत्येक बिंदूपाशी बदलतो. ह्याचं उत्तर आहे वेग. तर आपण आता लाईनीत वाचताना खूप वेळ जातोय, त्याच्यामुळे आपण डायरेक्टच घेऊया. आता चौथं घेऊ, टक्कर होताना एकूण संवेग नेहमी अक्षय राहतो. आता पाचवं, अग्निबाणाचे कार्य न्यूटन तिसऱ्या नियमावर आधारित आहे. आता मित्रांनो ह्याचे उत्तर तुम्ही तरी एकदा बघून घ्या, तुम्हाला समजले नसेल तरी. ह्याचे उत्तर आपल्याला 5 पर्यंतच लिहायचे आहेत. चला आपण आता प्रश्न तिसरा वाचूया. आता बघा इथं काय प्रश्न तिसरा, फरक स्पष्ट करा. अंतर व विधानसभा. आणि ह्यातले मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं आहे, जरी गाईडमध्ये 3 असले तरी इथे जे स्टार केलेत ना ते 2च लिहायचे असतात आणि पुस्तकात पण हेच 2 आहे. तर बघा अंतर, विस्थापन. आता पहिला आपण अंतर बघूया. अंतर म्हणजे 2 बिंदूंच्या दरम्यान गतिमानाच्या असणाऱ्या वस्तूचे प्रत्यक्ष केलेले मार्गक्रम म्हणजेच प्रत्येक आक्रम मिळालेल्या मार्गाची लांबी होय. दुसरं, या राशीला दिशा नसते. आता विस्थापन म्हणजे वस्तूच्या गतिमानाच्या आरंभबिंदूपासून अंतिम बिंदूपर्यंतचे सर्वात कमी अंतर होय. दुसरं, या राशीला दिशा असते. आता आपण इथं दुसरं बघणार आहे, एक समान गती व नैक समान गती. आता एक समान गती बघूया. पहिलं, वस्तू अतिशय लहान व समान कालावधीत समान अंतर कापत असल्यास तिच्या गतीला एक समान गती म्हणतात. दुसरं, यात वस्तूची चाल बदलत नाही. आता नैक समान गती. पहिलं, वस्तू समान कालावधीत असताना अंतर कापत असल्यास तिच्या गतीला नैक समान गती म्हणतात. दुसरं, यात वस्तूची चाल बदलते. आता आपण चौथा प्रश्न बघूया. मित्रांनो चौथा प्रश्न बघा, पुढील उदाहरणे सोडवा आणि पुस्तकात लिहिलेले खालील उदाहरणे आणि पुस्तकात लिहिलेले उदाहरणे सोडवा. तर आता ह्यातलं आपण पहिलं बघूया. एक वस्तूची सुरुवात 3 सेकंदात 18 मीटर आणि तिसऱ्या नंतरच्या 3 सेकंदात 22 मीटर जाते व अंतिम 3 सेकंदात 14 मीटर जाते. तर सरासरी चाल काढा. तर उत्तर दिले आहे S1 बरोबर 18 m,
18m, T1 बरोबर 3s, S2 बरोबर 22m, T2 बरोबर 3s, S3 बरोबर 4m, T3 बरोबर s, सरासरी चाल बरोबर किती? सरासरी चाल s बरोबर s/t बरोबर s1 बेरीज s2 प्लस s3 छेद T1 बरोबर t बेरीज T2 बेरीज T3 बरोबर 18 प्लस 22 प्लस 14 कंसात 3 बेरीज 3 प्लस 3. तर मित्रांनो तुम्ही असंच बघून घ्यायचे उत्तर आहे आणि ह्याचं उत्तर आहे 5/4/9 बरोबर 6 मीटर s सेमी. बघा मित्रांनो, चला दुसरा प्रश्न बघूया. आता आपण तिसरा प्रश्न बघू. मित्रांनो तुम्ही असेच उत्तरं लिहून घ्या. हा आहे तिसरा प्रश्न आणि तिसरा प्रश्न खूप मोठा असल्यामुळे मी तोंडाने नाही सांगणार आहे, तुम्ही लिहून घ्या मित्रांनो. आता चौथा प्रश्न खूप सोपा आहे आणि त्याचं उत्तर खूप सोपं आहे. चौथा प्रश्न आहे. तर मित्रांनो बाय. कसं आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय.